आपण देऊया किशोर यांना डाव्या हाताचा कमालीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर भाऊ कोण आला? अभिनंदन किशोर भाऊ, खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी. काय प्लॅनिंग चालू होतं? कीर्तेश होता समोर, चांगला फलंदाज. कीर्तेशला नॉन स्ट्राईकला ठेवायचा प्लॅनिंग होता की कीर्तेशने 1 रन काढून नॉन स्ट्राईकला यायचा. समोरचा बॅट्समनने एक चौका केलेला. पण तरी मला पुढचे बॉल निर्धाव टाकायचे होते, हा टार्गेट होता. पण तरी बरं बघितला तर मॅन ऑफ द मॅचचा अधिकारी चेतन वाटतो मला. कारण त्याने षटकार आणि चौकार नाही मारला असता तर आम्ही कदाचित जिंकलो नसतो. नाही, खऱ्या अर्थाने त्याचा चौकार षटकार हा दुसरा भाग आहे. सुरुवातीला तुम्हाला धावा थांबवणं देखील गरजेचं होतं. टार्गेट जर 25 जरी असतं तर त्याचा चौकार षटकार पण विन करून दिला असता का नसता ही प्रश्नचिन्ह आहे. आम्ही ते पाहून तुम्हाला ही मॅन ऑफ द मॅच दिलेली आहे. अभिनंदन, तुमच्या पुढच्या मॅच साठी बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल चला. मुख्य व्यासपीठावर थोडा गोंगाट कमी करा. डीजे मास्टर थोडा शांतता ठेवा. मुख्य व्यासपीठावर थोडी शांतता ठेवा, विनंती आहे. जाऊया मॅचकडे, जिथे आपण बघू शकता गोलंदाज तयार. पहिला बॉल 1 रन. किशोर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते. यावेळेस फटका सजवलाय, चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. 2 बॉल आणि 5 धावा एक बाजूला प्रसाद 11, नाणेबुली 5757 आणि दुसऱ्या बाजूला शोर 11 आपल्याला पाहायला मिळतोय 4. चला, 3 ओव्हर मात्र 2 ओव्हर 10 मिनिट मध्ये परिपूर्ण करायचे हे देखील लक्षात घ्या. यावेळेस मात्र चेंडू जात असताना फायनली ग्रिझनला एक बॉल एकदा पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा परंतु वाईड आहे. म्हणजे 3 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8 स्कोर कार्ड वर. ओ हो, क्या बात है, क्या बात आहे. सुपर बॉल, अप्रतिम बॉल हाताळला जातोय. यानंतरची मॅचचा विचार केला तर एक बाजूला टीम असेल पाम आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल नवाबपूर बी. या दोन टीम दरम्यान होणार मॅच. आणि इनिंग ब्रेक मध्ये यायचं टॉस केलं जाईल. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे, पाम आणि नवाबपूर बी. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे मात्र डॉट बॉल येतोय. चार बॉल आतापर्यंत फेकून झाले. धावेचा विचार केला, धावा झाले त्या म्हणजे 8. 5वा बॉल, चांगला बॉल आहे. या बॅक टू द बॉलर खेळला होता, थोडा दूरवरून जाताना मिस फिल्डिंग. एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि थ्रो तेवढा चांगला नाही, परंतु 2 धावा परिपूर्ण. क्या बात आहे, प्रेशर बनवलं. पहिल्या धावा, पहिली धाव धावताना मात्र क्षेत्ररक्षकावर आणि त्यानंतर मात्र 1च्या 2 झाल्या बेस फिल्डिंग. धावफलक 10, 10 स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल, पहिली ओव्हर. शोर 11 बोईसर आणि त्यांच्या विपक्ष प्रसाद 11, नान्नीबुली 5757. शॉर्ट बॉल मारण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, परंतु इकडे मात्र चेंडू गेला किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक परिपूर्ण झालंय. धावफलकाचा विचार केला, धावफलक 10 आपल्याला पाहायला मिळतंय. बजावडीचे मास्टर.
बालन आले गोलंदाजीसाठी. अगदी आजची अंतिम रात्र स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि इथून विचार केला तर एक टीम फक्त वाट पाहतायत की 4 मध्ये कोण जाणार आणि पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार. एक बाजूला टीम असेल मुरबे गटातली आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विपक्षामध्ये टीम असेल वंजारी समाजातून आलेली टीम टेंबी. पहिलाच बॉल उंच गेलाय आणि इकडे मात्र कॅच टिपलाय. विकेट. फलंदाज गॉन. बॅक टू डगआउट. बजाव. थँक्यू. पहिल्या बॉलवर विकेट आलाय. बालन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज आणि इथे मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिल्या दिवशी चतुर्थी टीम पाहायला मिळाली मुरबे गटातून सेमीफायनलला जाणारी. दुसऱ्या दिवशी आई देलवाडी माता घेवली संघ आपल्याला पाहायला मिळाला सुपर 4 मध्ये जाताना, सेमीफायनल मध्ये जाताना. तिसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या रात्रीमध्ये वंजारी समाजातून टेंबी टीम आपल्याला पाहायला मिळाली सेमीफायनल मध्ये जाताना. आणि आजची चौथी रात्र, अंतिम रात्र आणि एक टीम आपल्याला पाहायला मिळणार जी जाणार सेमी फायनल मध्ये. आता बघायला गेलं तर टीम उरल्यात 5, याच्यातून एक बाहेर जाणार, एक पुढे राहणार. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच एक बाजूला नवापूर बी आणि दुसऱ्या बाजूला पाम, या 2 टीम दरम्यान असणार मॅच. चांगली गोलंदाजी. क्या बात आहे. बालन अप्रतिम. उजव्या हाताचा गोलंदाज, आउट स्विंगर गोलंदाज आहे. बालनला मी समोरून बघितलंय, मी त्यांच्या संघातून देखील खेळलेला आहे आणि जवळून त्याची गोलंदाजी बघितली. टप्पा पडल्यावर बाहेर जाताना अनुभवी गोलंदाज आहे. आणि इकडे मात्र चांगली गोलंदाजी. धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलक 13. बघा, मोठे हिट आले नाही ना तर हे काम करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. 1च्या 2 तुम्हाला बनवाव्या लागतात. चांगली चांगली इकडे मात्र आपण बघू शकतात गोलंदाजी. इकडे मात्र फटका फसलाय, उंच गेलाय क्षेत्ररक्षक. ओ हो, क्या बात आहे, क्या बात आहे. या स्पर्धेमधला सर्वात चांगला कॅच सुजल. सर्वात चांगला यामुळे म्हणतो की खूप लांब होता आणि प्रेक्षकांनी देखील अनुमान लावला होता की मला वाटते कॅच होणार नाहीये, परंतु त्याने काय कॅच टिपलाय. सुपर. सुजल हातामध्ये फ्रॅक्चर झाल्यावर रॉड देखील टाकण्यात आलाय आणि असं वाटतं त्या मॅग्नेटला खेचलं गेलंय की काय. हा बॉल आपण बघू शकता. अप्रतिम कॅच. फलंदाजाने देखील कौतुक केलं असेल, कारण की डगआउट मध्ये त्याला देखील नाराजगी मिळणार नाहीये. सांगितलं जाईल की चांगला कॅच घेतला, तुझा फटका चांगला होता पण तो कॅच त्याहूनही चांगला होता. सुपर. अप्रतिम. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाईल. हा विकेट गोलंदाजाचा नसून क्षेत्ररक्षकाचा आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वेळेस डाईव्ह करून कॅच घेतलेला कॅचच भारी नसतो. हा कॅच खऱ्या अर्थाने युवा पिढी जे पाहत असतील त्यांनी पाहायचंय. अशा रीतीने रनिंग करायची, शेवटच्या क्षणाला परफेक्ट जजमेंटला बॉलच्या अगदी समोर येऊन हात बरोबर बॉलच्या खाली आणि कॅच टेकन केलंय. फटका इकडे फसलाय आणि कीपरकडे मात्र कॅच आउट. बालनचं षटक परिवर्तन देणार या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या, आताच्या ओव्हरचा विचार केला तर फक्त 3 आल्या. 13 2 ओव्हर नंतर बजाव. थँक्यू थँक्यू. रोहित दया, आपण कुठे असतील तर या मुख्य व्यासपीठावर. नवीन बॅट्समन अनिकेत. मागचा बॅट्समन आला आणि गेला, तो म्हणजेच महेश आणि गणेश, माफ करा. आणि आता मात्र नवीन बॅट्समन अनिकेत
6 बॉलचा खेळ बाकी आहे. टॉस साठी यायचं. चला पाम टीम आणि नवापूर बी कॅप्टनला पाठवा. शेवटची वर आणि डब्याचा गोलंदाज यावेळेस शॉर्ट बॉलला पुलचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र यावेळेस डीप मध्ये आहे. चेंडू गेला लॉंग ऑनला. ओहो, कॉन्फिडन्स आता वाढलाय या क्षेत्ररक्षकाचा. कॅच सुपर टिपला आणि आपण पाहू शकतात एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14. स्कोर कार्ड वर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. गुड बॉल स्विंग आणि मिस. वेगाने मात्र चेंडू टाकला जातो. इकडे काय होतंय, कीपर स्वतः जाऊन मात्र चेंडू स्टंपला उडवतोय. विकेटचं पतंग. दुसरा बॉल आपण बघू शकता डॉट आलाय. बचाव. थँक्यू डीजे मास्टर. 201 दिले जातील जर सुजलने कॅच कंप्लीट केला. यानंतर येणारा कॅच जर सुजल टिपतोय तर 200 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार नारकर कडून. आणि जिथे आपण बघू शकतात, मला वाटते टीमचा कर्णधार यावेळेस बाहेर आहे. विनोद राणे, शौर्य 11 बोईसरचा. आपण बघू शकतात दिसत नाहीये मैदानामध्ये. कधी कधी बसावं लागतं चांगल्या प्लेअरसाठी. एक चांगली कॅप्टन्सी. वेगाने चेंडू टाकतोय. काय गोलंदाजी होत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, परंतु दिशा खराब आहे. फक्त वेग असून चालणार नाही, तुमच्याकडे दिशा देखील असणं खूप गरजेचं आहे. आणि आपण बघू शकतात चेंडू वाईड आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15. 2 बॉल फेकून झाले. 4 बॉल बाकी आहेत. तिसरा बॉल. पण कसा जाऊ लाईन टीप मध्ये क्षेत्ररक्षक. आणखीन एक वेळा मात्र येत असताना सुजय, परंतु सुजयच्या यावेळेस डोक्यावरून वन बाउन्स सीमा पार येतोय. विठ्ठल रखमाई चषक चौकार. 4 बजाव. तीन बॉलचा खेळ होतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलक 19. अचानक लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र फटका फसलाय. उंच गेलाय. गोलंदाज स्वतः येतोय. चेंडू खाली आणि बॅलन्स ऑफ झाला होता, परंतु चेंडू सोडला नाहीये. विकेटचं पतंग. टिपलाय झेल. कॅच आउट. बजाव. थँक्यू डीजे मास्टर. चलो चलते मैच की ओर. 2 गेंदों का खेल बचा है और नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील वरच गेलाय आणि क्षेत्ररक्षक पोहोचतोय. क्या बात आहे. क्या बात आहे. कॅचिंग मध्ये 100 पैकी 100. 1000 पैकी 1000 पॉइंट द्यायला हरकत नाहीये. सर्व कॅच अप्रतिम. क्रिकेटच्या खेळामध्ये का म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस, त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. धावफलक एखादं थोडं जास्त देखील पाहायला मिळालं असतं, परंतु कॅच कमालीच्या घेतल्यात. आणि जेव्हा कधी कॅच चांगला घेतला जातो ना, तेव्हा नक्कीच आपल्याला आठवण येते, ती म्हणजे जॉन्टी रोड्सची. असं नाव करून गेलं ना जॉन्टी रोड्स या क्रिकेटच्या जगामध्ये, की क्षेत्ररक्षणाचं कधी चांगलं काम हो,
अगदी त्याचं नाव लगेच मुखावर येतं. साऊथ आफ्रिकेचा ग्रेट फिल्डर जॉन्टी. 5 बॉल आणि शेवटचा बॉल हॅट्रिक वर आहे गोलंदाज मिस्टर मयूर. प्रथमेश भांगरने कॅच घेतला तर 200 रुपये. प्रथमेश भांग, परंतु संधी मिळणार नाहीये. कीपर कडून थोडी चुकी झाली आता असं वाटते, कारण की इकडे थ्रो दिला पाहिजे होता बॉलरकडे, एक धाव वाचली असती. बॅट्समन बरोबर रेस केली होती असं म्हणायला हरकत नाही, आणि इकडे मात्र बॅट्समनने रेस जिंकली. 1 रन आणि विकेट धावा झाल्या, त्या म्हणजेच 20. मागची मॅच देखील जर बघायला गेलं तर लो स्कोरिंग, ही मॅच देखील लो स्कोरिंग. 21चं टार्गेट. जाऊया टॉस कडे, जिथे दोन टीमचे कर्णधार, एक बाजूला नवापूर भी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल पाम. चला जाऊया टॉसकडे, आणि टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच, एक बाजूला पाम, दुसऱ्या बाजूला नवापूर भी. कुंभवली आलाय, सॉरी माफ करा, कुंभवली केलं तर बघूया. नवापूर पामचा कॉल आहे. कुंभवली विठ्ठल रखुमाई आलेला आहे. टॉस विन केलाय, काय घेणार आपण? फलंदाजी आण. बेस्ट लक तुमच्या टीमला, बेस्ट लक तुम्हाला देखील. अगदी टॉस बॉक्स मधून जसे टॉस विन केलाय टीम नवापूर बीने, आणि बॅटिंग निवडली आहे. फिल्डिंग साठी तयार राहायचं पाम संघाने. ओमकार नाटकर यांनी पारितोषिक लावलेलं आहे, जिथे आपण बघू शकता 3 लगातार षटकार खेचले तर 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. चला फिल्डिंग सजवून घ्या, आणि शौर्य 11 बोईसर आपण सलामीर फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 21चं आव्हान आहे. चला थोडं घाई करा, स्पीडअप ठेवा. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गबाळे आणि त्यांच्या सोबत आपण पाहू शकता हुसेन मोहके. खऱ्या अर्थाने प्रशांत सरांचं स्वागत देखील मुख्य व्यासपीठावर करण्यात आलं. एक मोठं ध्यानशील व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते, आणि हुसेन मोहके सर आमच्या IVP कंपनीचे प्लांट हेड आहेत, आणि आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये. 3 लगातार षटकार त्यांच्या बॅटीतून आले, आणि ही रील IVP मध्ये व्हायरल होणार यात वाद नाही. स्टेटसला येणार, इंस्टाग्रामच्या स्टोरीला जाणार. चला घाई करा, नाणेवली टीम. दोन्ही फलंदाज झालेले आहेत. यस, थोडी फील्ड प्लॅन चेक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21चं आव्हान आहे. पहिला बॉल,
पहिलाच बॉल मनगटाने वळवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून 4 ने केले सुरुवात. जहां से खेल को छोड़ा था हुसैन ने वहीं से खेल को चालू किया है. गाड़ी अभी भी 5वें गियर पर ही. 4 बजाओ. थँक यू. पहिला बॉल इथे मात्र आपण बघू शकता 4 ने केले सुरुवात. दुसरा बॉल चांगला बॉल तेवढा चांगला फटका हलक्या हाताने खेळून काढला जातोय शॉर्ट गली रिजन मध्ये. पॉइंट मध्ये चेंडू अडवला जातोय. यावेळेस फटका आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव मात्र मिळेल. प्रशांत जिथे मात्र आहे रनिंग बिटवीन द विकेट तेवढी तगडी नाही आहे. त्यामुळे मात्र एक धाव. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार काय 6 झालेत, 7 झालेत माफ करा. चेंडू झालेत ते म्हणजेच यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. ओ हो हो ओ. जेवढा खराब कॉल होता यावेळेस बॅट्समनचा त्याहूनही खराब फिल्डिंग इथे क्षेत्ररक्षकाची. सोपा रनआउट मिळाला असता. 5 बॉल 8 धावा. 21चं टार्गेट आहे. इथे मात्र आपण बघू शकतो 13 पाहिजे 13 बॉल मध्ये. 13 चेंडू 13 धावा. यावेळेस फिरवलंय डॉट बॉल येतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर 7 धावा 8 धावा धावपलकावर. येणारे चेंडू असतील 12 मध्ये बनवायचे 13. घाईकरांना नाणेवली टीम बघा अनाउन्समेंट करायला का आला होता. रात्रीचे 1:25 झालीत. आणखीन मॅचेस बाकी आहेत हे देखील लक्षात घ्या. यानंतर आणखीन 3 मॅच आजच्या पॅनलच्या आहेत. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि मेगा फायनल. सकाळी 7 नाही वाजवायचे 4 पर्यंत आम्हाला खेळ संपवायचा हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे मात्र फास्ट खेळा. शॉर्ट बॉलला मारण्याचा प्रयत्न वेगाने चेंडू टाकला होता. त्यावेळेस एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 9 धावा धावपलकावर. येणारे चेंडू असतील 11 मध्ये बनवायचे 12.
चांगला बॉल आहे, मात्र इकडे चेंडू जात असताना शॉर्ट फाईन लेगला एकदा बसेल. चांगली गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये. बाळासाहेबांचं ब्रीद वाक्य आहे, लढायचं नाही, रडायचं नाही तर लढायचं. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात, लढावं लागेल गोलंदाजाला देखील. दोन बॉल मध्ये 2 आणि 10 धावा धावपलकावर आहेत. जब जंगे मैदान में उतरते ना तो लश्कर को देखा नहीं करते. युद्ध हा सैन्याने नाही तर तुमच्या चांगल्या नियोजनाने विन करता येतो. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये इथे तुम्हाला देखील चांगलं नियोजन ठेवावं लागेल. इकडे चांगला बॉल, परंतु पंच सांगतायत की ऑप्स्टमच्या बाहेर आहे आणि संपर्क देखील पायाशी ऑप्स्टमच्या बाहेर झाला आणि लेग बायचा इशारा पंचांकडून येत असताना सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 सिंगल आले, धावफलक 11 आहे, 10 पाहिजेत. भले टार्गेट छोटा आहे, पहिल्या बॉलला चौकार आलाय, परंतु इकडे मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना टीम नाणेवलीकडून आकाश. पहिलं षटक गणेशचं, धावा 8 आल्या. दुसरं षटक सुरू आहे, चेंडू झाले 3 चेंडू बाकी आहेत. यानंतर आणखीन एक मॅच जिथे आपण पाहू शकता, एक बाजूला असेल नवापूर बी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल पाम. नवापूर बी टॉस विन बॅटिंगचा निर्णय घेतलाय, फिल्डिंग दिले पाम संघाला. फटका चांगला आहे हुसेन मोकेचा ऑफ साइडला. इथे मात्र एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्याला येत असताना रनआउट. एफर्ट दिला परंतु चांगली फेकी, ऍक्युरेट थ्रो. हुसेन बॅक टू डगआउट. बजाव. थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुजल. स्ट्राईकला सुजल, मागच्या बॉलवर विकेट, परंतु 7 मध्ये 8 हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 8. ओहो, या फटक्यामध्ये किती ताकद. बाउंड्री लाईनच्या जवळ झालंय गडबड. कॅचेस विन मॅचेस. एक बाजूला टीम शोरे 11 बोईसरने अप्रतिम कॅच टिपले, म्हणजे कठीण कॅच घेतले. आणि इकडे आपण बघू शकतात, फिल्डिंग करताना नानिवली टीम कडून सोपा रनआउट देखील गेला. हा सोपा कॅच देखील सुटला जातोय. कसं होणार मैदानाच्या आतमध्ये इतका खराब फिल्डिंग करणार तर मॅच विन करणं अवघड असेल. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14. 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 7 मध्ये 7. चला, बॉल बाकी आहे पंच. पाणी घेऊन येतात, बॅटिंग टीम पेनल्टी दिली जाईल. ओव्हर झाल्यावर या ना, ओव्हर झाल्यावर पाणी घेऊन येत जा, सर्वांना विनंती आहे. आणि डाणवली टीम भरपूर वेळ घेतला. 7 मध्ये 7 ची गरज.
7 बॉल 7. ओ एज पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. प्रश्नचिन्ह आहे, कुठे ना कुठे क्षेत्ररक्षण होत नाहीये. सुरुवातीला एक सोपा रनआउट, त्यानंतर मागच्याच बॉलवर कॅच सुटला जातोय, हा देखील कॅच ड्रॉप. डॉट बॉल आलाय 6 मध्ये 7 ची गरज. बजावडीचे थँक्यू थँक्यू. चला चला, नानवली टीम थोडं फास्ट, बी फास्ट. 6 बॉल 7 ची गरज आणि आपण पाहू शकतात वेळ खूप घेतला जातोय. दोन ओव्हर आणि 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वर 14. आता 6 बॉलमध्ये 7 ची गरज. 7च्या सरासरीने धावायचं होतं. 2 ओव्हरमध्ये 7 ची सरासरी मेंटेन केली. आता शेवटची ओव्हर परफेक्ट 7 पाहिजेत. लढताना नानवली टीम देखील पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद 11 5-7 बघूया, सध्या तरी 7च आहे समोर. 6 में चाहिए 7. फलंदाज तयार, गोलंदाज तयार. शेवटची ओव्हर घेऊन वेदांत तयार. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. एच लागलंय. पहिला बॉल फिरवला होता, शॉर्ट थर्डमॅनला गेलेला आहे. एकदा बसेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात यावेळेस 15 धाबा धावपलकावर. 5 मध्ये 6. 2 लगातार संधी मिळाली आहे फलंदाज सुजलला. बघूया सुजल किती महागडा ठरतोय. 5 मध्ये 6 ची गरज. 21 धाबा असं वाटलं होतं पहिल्या बॉलवर चौकार आल्यावर लवकर मॅच फिनिश होईल की काय, परंतु नाही. हा फटका चांगला आहे, हा फटका चांगला आहे. परफेक्ट गॅप मध्ये इनटू द कव्हर. चाललाय चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 चौकार. बजाव. थँक्यू. 2 धावेची गरज. 4 बॉल 2 ची गरज. स्कोरबोर्ड 19. शॉर्ट बॉलला मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. खेळ कधी बदलू शकतो. 3 बॉल 2 ची गरज. ताकद पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. काय होणार मैदानाच्या आतमध्ये बघूया. 3 मध्ये 2. खेळ फसला जातोय. इथे अजून एक डॉट आला तर आणखीन मॅच मध्ये इंटरेस्ट येणार. नाणेबुली 5-7 त्यांच्या विपक्षामध्ये टीम शौर्य 11 बोईसर. यावेळेस वाईट बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आणि इकडे मात्र स्कोर आर लेवल 3 मध्ये 1. कंपल्सरी चेस आहे, धाव ही पूर्ण करावीच लागेल. 3 बॉल 1. 3 चेंडू 1. आणि इकडे मात्र मॅचला करले फिनिश. शौर्य 11 बोईसर टीम जाते पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन शौर्य 11 बोईसर टीम क्वार्टर फायनल मध्ये केले प्रवेश. माफ करा, क्वार्टर फायनल नाही, अजून फ्री क्वार्टरची असेल मॅच. आणि या मॅचचा हिरो ठरते बालन. या बालन मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी लगेच फिल्डिंग सजवून घ्या पाम टीम आणि लगेच फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. नवाबपूर बी बालन या पण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी